प्रेक्षकांनी हा सिनेमा का पाहावा? माझ्यासाठी अतुल जेव्हा पहिल्यांदा भेटतो आणि तो माझ्याकडे बघतो आणि तुला ह्याची म्हातारीशी काय लग्न करायचं, ओ माय गॉड, दिस वॉज लाईक अ हिट इन द पंच, इट वॉज सुपर पंच. सो अतुलनी त्या कॅरेक्टरला एक वेगळाच कलर दिला. अतुल बरोबर काम करताना अतुल हॅज बीन अ व्हेरी डिअर फ्रेंड, व्हेरी डिअर फ्रेंड. हाय हॅलो वेलकम, मी तेजल चौकेकर खोत. स्टारशाही या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपल्या सिनेसृष्टीत वेगवेगळ्या घटनेचे मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. अशातच एक भावनिक आणि हृदयस्पर्शी असा अमायरा हा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. आणि या चित्रपटाच्या निमित्ताने या चित्रपटातील कलाकार आज माझ्यासोबत आहेत. अर्थातच महाराष्ट्राचे लाडके हँडसम हंक अशी व्यक्तिमत्व असलेले अजिंक्य देव सर आज आपल्यासोबत आहे आणि जिच्या नावातच गोडवा आहे अशी सई गोडबोले आपल्यासोबत आहे. मग दोघांचंही लोकशाहीमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू व्हेरी मच. आणि दोघंही कसे आहात? मस्त, छान प्रमोशन चालू आहे. सर, खरं तर खूप मधला काळ गेल्यानंतर घरात गणपतीमध्ये आम्हाला तुम्ही दिसलात. त्यानंतर आता बॅटिंग सुरू आहे सिनेमांची. अमायरा हा सिनेमा येतोय. तुम्ही या सिनेमाचा भाग कसा झाला? मला वाटतं योग्य रोल होता आणि योग्य त्यांना वाटला ॲज पर द स्क्रिप्ट. सो लोकेश यांनी अप्रोच केला मला आणि स्क्रिप्ट ऐकल्यावर मला करेक्ट वाटलं की छान आहे. एक इमोशनल फिल्म आहे आणि मुक्त आर्ट्स अगेन त्यांच्याबरोबर काम करायला आवडणारच होतं. सो ह्या सगळ्या गोष्टी न बघता आय थिंक इट वॉज अ राईट डिसिजन. आणि त्यावेळेला मी लंडनला अख्खं शूट होणार होतं चित्रपटाचं. सो ओव्हरऑल पॅकेजिंग छान होतं आणि स्क्रिप्ट चांगली होती, रोल खूप चांगला होता. सो येस सर, तुमचा तो डॅशिंग अंदाज जो त्या काळी आम्ही पाहिला होता तोच आता आम्हाला ट्रेलरमध्ये पाहायला मिळालाय. म्हणजे तसंच, म्हणजे आता काही तुमच्या ह्या जनरेशन सोबत तुम्ही मॅच करताय असं आम्हाला पाहायला मिळतो. तो लव्ह ट्रँगल या सिनेमात आम्हाला पाहायला मिळणार आहे. ट्रेलरमध्ये पाहिला ते जुनं आठवतंय सगळं तो काळ आणि आताचा काळ तुम्ही दोन्ही अनुभवलंय. ते प्रेम बदललंय, काही बदल जाणवतोय? प्रेम तेच राहतं. प्रेमाची व्याख्या बदलते पण प्रेम इज इव्हेंच्युअली द सेम थिंग. आणि तेव्हा म्हणजे आता तू आठवलं, अश्विनी बरोबर मी आता परत खूप वर्षानंतर काम केलं घरात गणपतीमध्ये. तिचा पहिला चित्रपट माझ्याबरोबर होता, शाबास सुनबाई, बालजी पेंढारकरांचा चित्रपट होता. यू वोंट बिलीव्ह इट. त्या चित्रपटामध्ये अख्ख्या चित्रपटात आमचा रोमॅन्स होता, रोमॅन्टिक रोल, रोमॅन्टिक. मी एवढा घोडे आणि हे ते सगळं होतं गमतीदार. शेवटच्या सीन पर्यंत मी तिचा हातही धरला नव्हता. दॅट वॉज रोमॅन्स देन. आणि आता पहिल्याच सीन मध्ये किसिंग होतं. दॅट इज रोमॅन्स नाव. सो इट इज ब्युटिफुल. इट वॉज लवली देन ऑल्सो आणि इट इज सो ब्युटिफुल नाव ऑल्सो. सो मला वाटतं रोमॅन्स इज समथिंग विच इज what keeps you youthful. So I keep falling in love. बट सर, आता तुम्ही आता प्रत्येक जनरेशन बद्दल सगळं चेंज होत असतं. आता पूजा सावंत सोबत तुम्ही काम करताय, राजश्री सचदेव ह्या देखील आहेत. लव्ह ट्रँगल आम्हाला खरं तर ट्रेलर मधून असा अंदाज येतोय की ट्रेलर बरेच अंदाज आहेत. त्यामुळे तो सीन वगैरे शूट करताना असं काही दडपण वगैरे काही असं काही खास नाही आलं. इनिशियली थोडासा मला एक हिचकिचाट होती कारण पहिल्यांदा माझा एक असा लव्हचा अँगल आणि ते सुद्धा पूजा सोबत, हू इज यंगर टू मी बाय सो मच. आणि मला वाटलं की अरे बरोबर वाटेल की नाही. मी थोडासा कॉन्शियस होतो इनिशियली. पण त्यानंतर मी जेव्हा आलो सेटवर आणि when we started working, it was like as if I was younger to her. Yes sir, obviously. So it was lovely. आणि तिने पण खूप छान she cooperated so well. आणि एकूणच खूप छान ट्युनिंग झालं. कारण जनरेशन गॅप असल्यामुळे आपल्याला असं वाटतं ना की आपण किती डिपेंड्स आहे का. हे खरोखर ना हे फार लोकांनी त्याचा खूप भाव केलेला आहे. आपण त्याला कारण नसताना एक वेगळं स्वरूप देतो. काही नाहीये जनरेशन गॅप वगैरे. इट्स ऑल इन द माइंड. सो इफ इट इज नॉट इन द माइंड, इट डज नॉट मॅटर. सो इट इज सिम्पल ॲज दॅट. सो तुम्ही जर विचारच नाही केला या गोष्टींचा आणि जेव्हा तुम्ही पहिल्यांदा मी पूजाशी भेटलो तेव्हाच आय हॅड डिसाइडेड दॅट आय एम गोइंग टू फॉल इन लव्ह विथ हर. So it was perfect. There was no reason for her to not say yes. त्यामुळे that was done and sealed. Yes. तर तुमचा खरं तर हाच मोकळेपणाचा अंदाज आणि तुमचा हा रोमॅन्टिक अंदाज आम्हाला पुन्हा एकदा सिनेमात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षक पुन्हा रिफ्रेश होणार आहेत की जुना अजिंक्य देव आम्हाला पाहायला मिळणार. तुम्ही किती रिफ्रेश झालात? खूप 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 खूपच रिफ्रेश झालं. म्हणजे एव्हरी मोमेंट वॉज ब्युटिफुल. आणि आम्हाला काम करताना सुद्धा खूप मजा आली. नंतर छान मैत्री पण झाली. आणि त्याच्या पाठोपाठ माझे आता 2 चित्रपट लागत आहेत. त्याच्यात पण इट्स अ मॅच्युअर्ड लव्ह स्टोरी विथ तेजश्री प्रधान. ती पण परत शी इज यंग आणि एकीकडे मानसी कुलकर्णी आहे आणि श्रुती मराठे आहे. सो
आय एम ब्लेस्ड आणि आय एम सो फ्रेश. तुमचा कमबॅक अगदीच दणक्यात आहे सर, असं म्हणायला हरकत नाही की तुम्ही आता जे अंदाज आम्हाला सांगितलं. बरं, मला आता सईला विचारायचं. सई, सगळ्यात पहिला म्हणजे पहिला सिनेमा आहे आणि त्यात खरं तर तुझा जो ॲक्सेंट आहे, तू जे वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलतेस, तेच आता सिनेमात तुझ्या पाहायला मिळणार आहेत. कधी असं वाटलं होतं की तुझं हे जे टॅलेंट आहे ते आपल्याला सिनेमात काम करताना पाहायला मिळालं, असं वाटलं? मला खरंच नव्हतं वाटलं, पण आय वॉज होपिंग की असं व्हावं. आणि ह्या सिनेमात मला गायलाही मिळालंय, ऍक्सेंट्स करायला मिळालेत, क्रिकेट खेळायला मिळालंय, तर सगळं मनापासून मजा केलीये मी. आणि असा पहिला चित्रपट, अशी संधी मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे, खूप ब्लेसिंग आहे. आय एम व्हेरी ग्रेटफुल. एवढ्या एक्सपिरियन्स कलाकारांबरोबर काम करायला मिळणं पहिल्या चित्रपटात खूप मोठी गोष्ट आहे आणि मला खूप मजा आली. बरं, तुला जेव्हा स्क्रिप्ट मिळाली आणि जेव्हा तुला कळालं की तुझ्यासोबत अजिंक्य सर काम करणार आहेत, त्यांच्यासोबत तुला स्क्रीन शेअर करायचे आणि बरेच सीन तुझे त्यांच्यासोबतचेच आहेत, काय रिएक्शन होती पहिली तुझी? आय वॉज व्हेरी नर्वस, बट जसं मी त्यांना भेटले त्यांची एनर्जी एवढी पॉझिटिव्ह आहे आणि ही सो पॅशनेट अबाउट हिज वर्क. आणि त्यांनी तू सरांचे सिनेमे पाहिलेस? मी माझ्या आईबरोबर हो पाहिलेत. आणि ही इज अ सुपरस्टार म्हणजे. पण ते ही सो हंबल आणि सो काइंड. तर मला असं खरंच नाही वाटलं की आय वॉज वर्किंग विथ अ सुपरस्टार, कारण ही वॉज सो काइंड आणि सो स्वीट. सो खूप छान एक्सपिरियन्स होता वर्किंग. बरं, सरांकडून किती काय मार्गदर्शन मिळालं तुला? ऑब्व्हियसली मिळालं असेल. काय सरांनी शिकवलं तुला? आय थिंक हिज एनर्जी वॉज सो इन्फेक्शियस की मला खूप त्याच्यावरून शिकायला मिळालं की आता आमचं तेच बोलणं झालं, त्यांनी 200 चित्रपट केले जास्तच, आणि ही हॅज द सेम एनर्जी. असं वाटतंय त्यांचाही पहिला चित्रपट येतो असे. ही सो एनर्जेटिक आणि ही सो पॅशनेट अबाउट हिज वर्क. तर हे खूप छान शिकायला मिळालं. खरं तर ही एनर्जी मॅच करणं तुझ्यासाठी खूप चॅलेंजिंग आहे. ही 25 ऍक्च्युली. बरं, मग आता घरी आईची काय रिएक्शन आहे जेव्हा तुला आईला कळालं असेल? कारण आम्ही जेव्हा किशोरीताईंना भेटलो होतो तेव्हा त्यांची खूप इच्छा होती की तुला सिनेमात पाहणं, आणि तुझं देखील स्वप्न आहे आणि तू एक ऑलराऊंडर आहे सर, म्हणायला हरकत नाहीयेस. हे स्वप्न पूर्ण होतंय, काय फील आहे सध्या? किती असं छान वाटतंय? घरी खूप नर्वस होत, एक्सायटेड होत. तुम्ही घरी आलात तर असं वाटतंय की कोणाचं तरी लग्न होतंय, असं घरी ऍटमॉस्फिअर आहे की खूप मोठी गोष्ट होती असं. तर माझी आई तितकीच नर्वस आहे, असं तिला बघूनही वाटतंय तिचा पहिला पिक्चर आहे असं वाटतंय. तर मजा. बरं, तू जे ऍक्सेंट सिनेमामध्ये दाखवलेत, सरांना शिकवलेस? सरांनी किती वी आर ऑन इट नाव. आता मला तिच्याकडनं बऱ्याच शिकायचं. मला तेलुगू शिकून घ्यायचं तिच्याकडनं नीट. आय एम मिसिंग आउट गुड फिल्म्स. आता मला सांगायचं, सिनेमाचं शूटिंग मला वाटतं आउट ऑफ टाउन आहे, ते काही वेगळं ठिकाणी लंडनमध्ये आहे. सो तिकडचं काही असे किस्से आहेत का शूटिंग करतानाचे वगैरे काही खास असेल? कारण की आउट ऑफ टाउन आपल्याला खूप क्वचित सिनेमा पाहायला मिळतात शूट होतानाचे. खूप. आय थिंक दिस होल प्रोसेस वॉज रिअली फन. आणि तसं ब्रिटिश लोकांबरोबर म्हणायला गेलीस तर एक क्रिकेटचा सीन होता ज्याच्यात माझे क्रिकेटिंग फ्रेंड्स असतात, तर त्या ब्रिटिश मुली होत्या आणि मी त्यांच्याशी बोलत होते. तर त्या म्हणाल्या की सो वेअर आर यू फ्रॉम इकडे? ते म्हणतात नाही आम्ही इंडियातून आलोय सगळे. ट्रेलर मध्ये पण आम्ही एक पाहिलं, सरांना तू काहीतरी सांगत होती, म्हणजे सर तुला सांगत होते मराठीत बोलताना, तू ती भाषा मला वाटतं त्यांना समजत नव्हती का तुला समजत नव्हती? काही असे सीन होते? असे कधी मध्ये तुम्ही असं किस्से घेतलेत का कधी काही छान? एन्जॉय द होल प्रोसेस. एकूणच सगळ्या प्रोसेसमध्ये. आणि काय ना, बेसिकली गंमत अशी आहे की ह्या चित्रपटाचा एक म्हणजे लंडन जर याच्यातून काढलं ना तर हा चित्रपट अपूर्ण आहे. त्यामुळे चित्रपटाचा एक भाग, चित्रपटाचा एक कलाकार हा लोकेशन आहे. आणि हे लोकेशन, हे कॅरेक्टर सगळी बेस्ड इन लंडन असल्यामुळे इट इज लंडन इज अ पार्ट ऑफ द स्टोरी. आणि ते इतक्या छान पद्धतीने एक्सपोज झालंय. तर खूप मजा आली शूट करताना सुद्धा. तू लोकेशन बघशील, यू विल एन्जॉय द शूट. आणि असं नाही वाटणार की चित्रपट खरा काय मुंबईत पण घडला असता, तसं नाही आहे. हा चित्रपट जिथे घडतोय दॅट इज द राईट प्लेस फॉर दिस फिल्म टू बी. हे जेव्हा असतं ना तेव्हा चित्रपटाचा एक असोसिएशन ऑडियन्स बरोबर पटकन होऊन जातं. जर ते तिथे डिस्कनेक्ट झाले ना की अरे हे काय आहे, मग लफडा होतो. दिस फिल्म इज परफेक्टली बेस्ड वेअर इट इज सपोज टू बी. सर, मला तुम्हाला विचारायचं आहे, सिनेमा म्हणजे आम्ही ट्रेलर पाहिला, ट्रेलरमध्ये एक असं वाक्य आहे की आयुष्यात नकळत अशा
आयुष्य आपल्याला नकळत काही काही सरप्राईज देत असतं. आपल्या रिअल लाईफमध्ये जे काही घडत असतं ते स्क्रिप्टमध्ये असतं, म्हणजे नक्कीच सिनेमामध्ये आपल्याला पाहायला मिळतं रिअल लाईफमध्ये. तर या गोष्टीला पॉझिटिव्हिटी तुम्ही कसं पाहता, पॉझिटिव्हिटी किती देता? पण हे खरं आहे, म्हणजे आयुष्य तुम्हाला नकळत बरंच काही शिकवत असतं, काही सरप्राईजेस देत असतं. आणि ॲज अ पर्सन, म्हणजे जर तू मला विचारलंस तर मी प्रत्येकाला हाच ॲडवाइस देईन की प्लीज बी इन एक्सेप्टन्स ऑफ एव्हरी सरप्राईज दॅट कम्स, यू एन्जॉय दॅट सरप्राईज. ते माझ्या बाबतीत का झालं, आणि जिथे तुम्ही स्वतःला प्रश्न करता की बरं वाईट एक्सपिरियन्सेस सगळ्यांना येतात, डोंट मेक इट पर्सनल. कारण बऱ्याचशा गोष्टी तुमच्या आयुष्यात तुम्हाला शॉक देतील, बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला खूप आनंद देतील. टेक इट इन द सेम स्ट्राईड. जर ते तुम्हाला जमलं ना तर तुम्हाला आयुष्य बॅलन्सनी जगता येईल. आणि मला वाटतं या चित्रपटातून पण हा एक संदेश सुप्तपणे गेलेला आहे की लाईफ इज गोइंग टू बी लाईक दिस. म्हणजे उद्या काय, मला इथून बाहेर पडल्यानंतरचा समय माहिती नाहीये. सो इट माइट सरप्राईज मी. सो आय विल लव्ह द सरप्राईज. इट माइट बी गुड सरप्राईज, छान. वाईट सरप्राईज असेल तर धडा शिकेन. सो इट इज समथिंग दॅट यू कीप लर्निंग. आणि ह्या चित्रपटातून आम्ही तेच दाखवण्याचा प्रयत्न केला की आयुष्यात त्या माणसांनी ज्या चुका केल्या होत्या त्या एका काळानंतर तुम्हाला असं वाटतं की ओ माय गॉड, व्हॉट डिड आय डू रॉंग, लेट मी गो बॅक. बट इट्स टू लेट. यू कांट गो बॅक. टाइम इज गॉन. यू हॅव टू मूव्ह ऑन. आणि ह्या चित्रपटातून तुम्ही तेच आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलाय की ठीक आहे, जे काय असेल ते सामावून घ्या, एक्सेप्ट इट, मूव्ह ऑन. जसं सई, मला तुला विचारायला आवडेल की जसं अजिंक्य देव सर तुझ्यासाठी नवीन आहे, तसंच राजश्री सचदेव मॅम आणि पूजा सावंत ह्या देखील तुझ्यासाठी नवीन आहेत. त्यांच्यासोबत देखील काम करताना, त्यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना तुझा अनुभव कसा? आय हॅड द बेस्ट टाइम. मी सांगू, जेन्युअनली आम्ही तिघी बेस्ट फ्रेंड झालोय. आम्ही खरंच बेस्ट फ्रेंड्स आहोत. देर वॉज, कारण आम्ही रूमही शेअर करायचो. सो देर वॉज सच ब्युटिफुल असं एक फेमिनिन एनर्जी. एक खूप त्यांनी मला मदत केली. माझा पहिला चित्रपट होता, तर मी ना अशी खूप सिरियस सीन्स होते सुरुवातीला, तर मी अशी शांत बसायचे एका खोलीत. तर ते स्वतःहून येऊन त्यांनी मला सांगितलं की हे बघ असं करू शकतो, मग असं. आणि त्या मला खूप चिअरअप करायच्या आणि खूप सुंदर एक्सपिरियन्स होता त्यांच्याबरोबर. दे आर असं म्हणजे लाईक फॅमिली फॉर लाईफ झाल्यात. मी आणि पूजाताई तर एकदम बेस्टीज होत. आणि राजेश्वरी मॅम तर माझ्या सेकंड मॉमच आहेत जेन्युअनली. बरं, एक कंटेंट रायटर, इन्फ्लुएन्सर म्हणून तू तर फेमस आहेसच, छान गातेस, आता एक ऍक्टर म्हणून झालेस. तुझ्यासाठी कोणती गोष्ट जास्त चॅलेंजिंग आहे या तिन्हीपैकी? चॅलेंजिंग खरंच सगळ्या आहेत, पण मला सगळ्यात आधी ऍक्टरच बनायचं होतं. आणि ही फिल्म कॉन्टेंट क्रिएशन जर्नीच्या आधी शूट झाली. हो, अच्छा. आणि मी ही फिल्म आधी शूट केली, मग कॉन्टेंट क्रिएशन सुरू केलं. तर विच इज अ व्हेरी इंटरेस्टिंग असं टाइमलाईन. पण ऍक्टिंग इज असं माय फर्स्ट असं पॅशन, ऍक्टिंग, सिंगिंग. तर आय वॉज व्हेरी एक्सायटेड फॉर दिस. आणि जस्ट फ्रेशली फिल्म स्कूलमधून बाहेर आलेले आणि हा प्रोजेक्ट मिळाला. तर आय वॉज व्हेरी असं स्टुडंट ऑन द सेट की मी असं सगळं लिहायचे आणि सगळं. बरं, तुझी ती बकेट लिस्ट आता टिक झाली असेल ना, मला वाटतं. मला तुझ्या सगळ्या फ्रेंड सर्कलमध्ये सगळ्यांना आता माहिती असेल किती छान माहोल आहे आता तुझ्या आजूबाजूला. किती छान वाटतंय तुला? माझे फ्रेंड्स आर मोर एक्सायटेड की ते काय आउटफिट घालणार आहेत स्क्रीनिंगला, मग ते त्यांच्या कुठल्या फॅमिलीला नेणार आहेत, हे सगळं डिसाईड झालंय. की माझे फ्रेंड्स त्यांच्या फॅमिलीचे असे ग्रुप्स बनवलेत की आईच्या साईडच्या फॅमिली बरोबर आम्ही मंडेला जाणार आहोत, मग काकू काकांबरोबर ट्युजडेला जाणार. म्हटलं ओ इन्सेन. या सिनेमाला आता प्रेक्षक वर्ग खूप मोठा असणार आहे, म्हणजे लहानांपासून सगळेच असणार आहे. त्यामुळे खूप चित्रपट हा चांगला चालेलच ऑब्व्हियसली. बरं, आम्हाला सई तुझे ते ऍक्सेंट, आम्हाला ते सिनेमा तू करतेस ना ते ऐकायचे प्लीज. ब्रिटिश. तर मला म्हणायचं आहे की 23 मेला प्लीज तुमच्या जवळच्या थिएटर्स थिएटर्समध्ये जाऊन अमायरा नक्की बघा. तर तुम्ही किती अप्रिशिएट करता तिच्या सगळ्या? खूप छान. शी इज व्हेरी टॅलेंटेड. म्हणजे मला एवढी टॅलेंटेड आहे माहिती नव्हतं. फॉर मी इनिशियली जेव्हा ती आली सेटवर आणि बोलायला लागली तेव्हा मला वाटलं की खरंच इंग्लिश मुलगी आहे आणि इकडनं आलेली आहे. वी हॅड मेट बिफोर दॅट, बट आय थॉट शी वॉज प्रॉब्ली बॉर्न अँड ब्रॉट अप इन UK. आय मीन सुपर टॅलेंटेड आहेत. आत्ताचा जनरेशनच खूप सुपर टॅलेंटेड आहे आणि त्यांना आत्ताचा प्लॅटफॉर्म, एक तर सोशल मीडिया इज बिकम अ व्हेरी बिग प्लॅटफॉर्म फॉर एव्हरीबडी टू एक्सपोज युअर टॅलेंट. आणि देन थ्रू दॅट यू डू द राईट थिंग, बी इन द राईट प्लेस एट द राईट टाइम अँड डू गुड वर्क. अँड आय एम शुअर देयर इज स्काय इज द लिमिट. सई, तुला आठवतंय तू लहानपणी एका सिनेमात काम केलं होतंस आईसोबत आणि आता एक फुल फेच सिनेमा घेऊन येतेस.
आईकडून काही छान टिप्स मिळाल्या? खरं तर तुझी आई देखील अभिनेत्री आहे, किशोरी गोडबोले. आईने काही छान टिप्स दिल्या आहेत, कारण की आपल्या या सिनेसृष्टीमध्ये तेवढे अप्स डाऊन्स येत असतात. बरोबर, काय टिप्स मिळाले? आईने मला जेन्युइनली सांगितलंय की खूप मजा कर आणि जेवढी मेहनत तू व्यवस्थित करशील तेवढी ती ट्रान्सलेट होईल. जर मेहनत करण्यात कंजूसी केलीस तर रिझल्टमध्ये पण तसंच होईल. आणि शी इज ऑलवेज देअर टू गिव्ह मी असं ॲडवाईस वेनेवर आय नीडेड. शी इज दी ओनली पर्सन आय कॉल, असं की असं होतंय मी काय करू. आणि ती नेहमी असं एका वाक्यात पटकन छान ॲडवाईस देते मला, जी थ्रू आउट द फिल्मिंग ऑफ दिस मूवी पण तिने दिली आणि नंतरही देते. पण आत्ता आय एम सो हॅपी की ती खूप एक्सायटेड आहे आणि खूप असं मजेचं वातावरण आहे. बरं सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की प्रेक्षकांनी हा सिनेमा का पाहावा? माझ्यासाठी नाही, हा चित्रपट प्रेक्षकांनी खास करून सगळ्यांनी पाहावा, कारण याच्यामध्ये आयडेंटिफिकेशन खूप होणार आहे प्रत्येक माणसाला आणि स्त्रीला. त्या कॅरेक्टर्स मध्ये स्वतःचं रूप कुठेतरी दिसणार आहे, कारण आयुष्याच्या पाऊलवाटेमध्ये आपण चालत असताना बऱ्याचशा गोष्टी पायाखाली येऊन जातात आणि जाणीव काही वर्षानंतर होते. पण त्या जाणीवेला तुम्ही परत किती फुलोरा देता आहात, किंवा परत टू रीच आउट, हाऊ मच अटेम्प्ट यू डू टू से सॉरी, किंवा तुम्ही जाऊन किती स्वतःला त्रास करून घेताय त्या गोष्टीचा, इज अप टू यू. आणि एव्हरी पर्सन विल आयडेंटिफाय विथ दॅट कॅरेक्टर. तो आय थिंक एक खूप निखळ फॅमिली एंटरटेनर विथ इमोशनल टर्ब्युलन्स. गाणी खूप छान आहेत, अप्रतिम गाणी आहेत सगळी, आणि गाण्यांचे लिरिक्स खूप छान आहेत, आणि गाणी चित्रपटाला पुढे नेत आहेत. सो इट्स अ ओव्हरऑल एंटरटेनिंग आणि एक्स्ट्रीमली लवली पॅकेज विच इज अमायरा. सो डू सी इट. इट्स अ मस्ट फॉर एव्हरी ऑडियन्स टू सी इट. तू काय सांगशील? आय अग्री. तुझा एक वर्ग वेगळा आहे, सो त्यामुळे तू काय? करेक्ट, आय अग्री. आणि फॅमिली एंटरटेनर आहे, आणि माझी जी जनरेशन आहे, जी मे बी जेन झी आपण म्हणतो, त्यांना ही हा खूप फ्रेश, खूप मॉडर्न, कारण जेन झी खूप फ्रेश, मॉडर्न, प्रॅक्टिकली येट तशीच आहे. त्यांना त्याच गोष्टी हव्या आहेत, त्यांना कन्सिस्टन्सी आवडते, त्यांना प्रेम खूप आवडतं, त्यांना एक रूटेड कॉन्सेप्ट आवडतात. तर फ्रेश मॉडर्न मूवी आहे तरी रूटेड आहे, आणि खूप इमोशनल, एक सेन्सिटिव्ह आहे, पण खूप फ्रेश आहे. आणि रिलेशनशिप ह्याच्यात ना बेसिकली यंग ऑडियन्ससाठी मुलीची आईची रिलेशनशिप, प्रेयसीची प्रियकरा बरोबरची रिलेशनशिप, एका मित्राची रिलेशनशिप, एका मैत्रिणी बरोबरची रिलेशनशिप, आणि बेसिकली मित्रत्वाचं नातं हे जर तुमच्या नात्यांमध्ये प्रॉमिनंटली असलं तर त्या नात्यांचा जो सुगंध येतो तो खूप वेगळा असतो. त्यामुळे ह्याच्यामध्ये एक मैत्री, ही मैत्रीला नाव तुम्ही देऊ नका काहीतरी. इट्स फ्रेंडशिप इज प्युअर ऑलवेज, आणि कीप इट दॅट वे. सो फ्रेंडशिप, दिस फिल्म इज बेस्ड ऑन फ्रेंडशिप. रिलेशनशिप्स मध्ये फ्रेंडशिप शोधा, म्हणजे आपोआप तुमच्या रिलेशनशिप जास्त छान होतील. सो इट्स अ ब्युटिफुल फिल्म. नक्कीच सर. आता खरं तर राजश्री मॅम देखील बऱ्याच वर्षांनी मराठी सिनेमात काम करतात, त्यांच्यासोबत तुम्ही स्क्रीन शेअर केली. खूप छान. आय मीन राजश्री इज अ व्हेरी वेटरन ऍक्ट्रेस, आणि मी खूप वर्षांपूर्वी ती माझ्या बरोबर एक फिल्म करणार होती, पण अनायसे ती फिल्म झाली नाही. आय डोंट नो व्हॉट हॅपन्ड. परंतु व्हेरी वर्सटाईल ऍक्ट्रेस, खूप छान पर्सन, आणि लवली रॅपो. म्हणजे सी, इतकी वर्ष आम्ही आहोत इंडस्ट्रीमध्ये, सो बेसिकली वी आर, भेट जरी नसेल होत तरी पहिल्यांदा जेव्हा भेटतो तेव्हा असं वाटतं की अरे खूप वर्ष भेटतच आलोय दररोज. सो ही गॅप कधीच नाही आली. आता इव्हन विथ अश्विनी, घरात गणपतीमध्ये आम्ही तब्बल 20 का 22 वर्षानंतर एकत्र काम करत होतो. पण असं पण नाही की दररोज मी उठून फोनवर अमेरिकेला त्याशी बोलतोय, पण कुठे वाटलंच नाही की हा वेळ मध्ये गेला. वी स्टार्टेड ऑन द सेम पॉइंट वेअर इट वॉज, आणि दॅट इज द प्युरिटी ऑफ अ फ्रेंडशिप. आणि तीच मला वाटतं राजेश्वरी बरोबर पण तेच झालं की इट वॉज ब्युटिफुल. द डे वी मेट इट वॉज लाईक वाव, हाऊ नाईस. फर्स्ट टाइम भेटलात तेव्हा खूप छान. इट वॉज लाईक अरे ब्युटिफुल, हाऊ नाईस टू वर्क विथ यू अगेन. सो असा काही छान असा किस्सा घडलाय का सर शूटिंग करतानाचा वगैरे, असा काही जो मेमोरेबल म्हणून आठवणीत कायम राहील? माहित नाही असं किस्से. म्हणजे ओव्हरऑल इट वॉज खूप खूप छान फिलिंग्स होत्या. सिनेमाचे एक एक आठवणी असतात ज्या आपल्याकडे कायम असतात. नाही, ह्या चित्रपटातल्या खूप आठवणी आहेत ज्या म्हणजे आम्ही एकत्र जेव्हा सीन्स करत होतो तेव्हा द गिव्ह अँड टेक ना हा इतका इम्पॉर्टंट असतो. आणि जर तुमचं ट्युनिंग त्या ऍक्टर बरोबर चांगलं असेल तर इट बिकम्स लाईक, मग तुम्हाला ऍक्टिंग करायची गरज नाही पडत. तुम्ही आपोआप
इव्हॉल्व्ह होतं आणि तो सीनही इव्हॉल्व्ह होतो. मला वाटतं राजेश्वरी बरोबर म्हणा, इव्हन विथ पूजा, द सीन इव्हॉल्व्ड बाय इट सेल्फ. आम्ही विदाउट डुईंग एनिथिंग, रिहर्सल जशा काय एखाद दोन केल्या असतील वाक्यांसाठी, पण वाक्य नंतर बोलताना सुद्धा आपोआप समोरचा माणूस तुमच्याशी जर ट्यून झाला तर यू एन्जॉय द एंटायर प्रोसेस. आणि आय थिंक ह्याच्यामध्ये तसंच झालेलं आहे. कारण मी ट्रेलरमध्ये पाहिलं जेव्हा तुम्ही पूजाला प्रपोज करत दॅट वॉज व्हेरी म्हणजे ऍक्च्युली त्या कॅरेक्टरला पण ते अम्बॅरेसिंग होतं खूप, की अरे मी तिला कसं सांगू. आणि ती म्हणजे हाऊ कॅन आय इव्हन से टू हर. दॅट वॉज अ ब्युटिफुल सीन आणि तो इतक्या छान पद्धतीने आला पण आहे. आणि दुसरा तो सीन जिथे अतुल जेव्हा पहिल्यांदा भेटतो आणि तो माझ्याकडे बघतो आणि तुला ह्याची म्हातारीशी काय लग्न करायचं, ओ माय गॉड, दिस वॉज लाईक अ हिट इन द पंच. इट वॉज सुपर पंच. माझा पुढचा प्रश्न हाच होता की अतुल यांनी या सिनेमात काम केलं तर आज ते आपल्यात नाहीये, पण तो सीन खूप छान झाला. म्हणजे तो पंचच खूप छान होता की या म्हाताऱ्याशी तू लग्न करायचं. खरं सांगू मी तुला, अतुलनी त्या कॅरेक्टरला एक वेगळाच कलर दिला. अतुल बरोबर काम करताना अतुल हॅज बीन अ व्हेरी डिअर फ्रेंड, व्हेरी डिअर फ्रेंड. परत तेच की असं नाही की दररोज उठणं भेटण्यानंतर, पण भेटल्यानंतर खूप जवळ. त्यांनी म्हणजे तो कॉमेडी तर चांगलीच करतो, करायचा, इट इज वंडरफुल, इज अ बिग लॉस टू द इंडस्ट्री. पण त्यांनी एक इमोशनल सीन केलाय पूजा बरोबर आणि दॅट इज अप्रतिम, अप्रतिम. सो आय एम सेइंग ना की वी लॉस्ट अ डायमंड. आज खूप लवकर गेला तो आणि त्याची खूप गरज होती अजून मराठी ऑडियन्सला आणि हिंदीला. त्यांनी सगळीकडेच कामं केलेली होती. पण या व्हॉट कॅन वी से. पण वंडरफुल, इट वॉज वंडरफुल वर्किंग विथ. त्या ट्रेलरमध्ये आम्हाला अतुल सरांना पाहून खूप सरप्राईज झालो ऍक्च्युली आम्ही सगळेच. आणि असेच सरप्राईज सिनेमा पाहून प्रेक्षक देखील होणार आहे. आणि नक्कीच तुम्ही मगाशी म्हणालात की माझ्यासाठी प्रेक्षक पिक्चर होणार, नक्कीच तर तुमच्यासाठी पुन्हा सगळे प्रेक्षक सिनेमा पाहणार आणि तो जुना अजिंक्य देव सगळ्यांना नक्कीच आठवणार आहे हा सिनेमा पाहून. आणि सई तुझं हे पदार्पण देखील खूप छान असणार आहे आणि तू खूप छान काम केलंयस या सिनेमात. आणि असेच अनेक चित्रपट तुझे यावं आणि आम्ही सगळे तुझी पुन्हा मुलाखत घेऊ. मी इथे आलात वेळात वेळ काढून तुझ्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद, थँक्यू सो मच. थँक्यू. स्टारशाही या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबायची. पुन्हा भेटूया नवीन कलाकारांसाठी. तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत रहा लोकशाही मराठी.